श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही कधी लक्ष दिले आहे का की आपल्या घरात मोठ्या व्यक्ती महिला अनेकदा एक गोष्ट सांगतात, रात्री केस मोकळे ठेवून झोपू नकोस. काही जण ते ऐकतात तर काही जणी त्याकडे दुर्लक्ष करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ही गोष्ट इतकी वर्ष का सांगितली जात आहे? यामागे नेमके कारण काय आहे? हा फक्त अंधविश्वास आहे का की यामागे काही अनुभव, काही निरीक्षण, काही व्यावहारिक कारणे दडली आहेत का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक अशी गोष्ट सांगणार आहे की जी अनेक महिला नकळत रोज करत असतात. मैत्रिणींनो, भारतीय संस्कृतीमध्ये केसांना खूप महत्त्व दिले आहे. स्त्री सौंदर्य, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व यामध्ये केसांची मोठी भूमिका असते. म्हणूनच पूर्वीच्या काळात महिलांना केसाची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. त्या काळात आजसारखी शॅम्पू, सिरम्स, हेअर ट्रीटमेंट किंवा आधुनिक सुविधा नव्हत्या. म्हणून लोक अनुभवावरच्या आधारित काही सवयी पाळत असत. त्यातील एक सवय म्हणजे झोपताना केस नीट बांधून झोपणे. आता प्रश्न असा आहे की जर एखादी महिला केस मोकळे ठेवून झोपली तर काय होते? सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करूया. केस मोकळे ठेवून झोपल्यामुळे कोणतीही चमत्कारिक किंवा गूढ घटना घडत नाही, परंतु काही व्यावसायिक गोष्टी नक्की घडू शकतात. उदाहरणार्थ, रात्री झोपताना अनेक वेळा बाजू बदलतो, एका बाजूवरून दुसऱ्या बाजूवर वळतो. अशा वेळी केस उशीत अडकतात, असे केस एकमेकांना गुंततात. सकाळी उठल्यानंतर तेच विंचरायला त्रास होतो आणि केस तुटायची शक्यता वाढते. विशेषतः ज्यांचे केस खूप लांब असतात त्यांना ही समस्या जास्त जाणवते. मैत्रिणींनो, अनेक वेळा आपण केस गळण्याची कारण शोधत असतो, महागडी उत्पादने वापरतो, पण छोट्या सवयीकडे लक्ष देत नाही. झोपताना केसाची योग्य काळजी घेत नाही, हे देखील कारण असू शकते. आता आणखी महत्त्वाचा मुद्दा, अनेक महिला दिवसभर काम करून थकलेल्या असतात. त्या थेट झोपायला जातात, केस व्यवस्थित न करता झोपतात, परंतु त्यामुळे केसांमध्ये धूळ, घाम आणि गुंता कायम राहू शकतो. म्हणून झोपण्यापूर्वी काही मिनिटे स्वतःसाठी काढणे खूप महत्त्वाचे आहे. केस विंचरणे, स्वच्छ ठेवणे आणि हलके वेणी घालणे. मैत्रिणींनो, पूर्वीच्या लोकांनी अनेक गोष्टी अनुभवातून शिकल्या होत्या. त्यांनी प्रत्येक गोष्टीला एखाद्या नियमाचे स्वरूप दिले, कारण त्यांना माहीत होते की नियम पाळले तर सवयी चांगल्या राहतात. आज आपण त्या गोष्टीमागे कारण विसरलो आहोत, पण अनेक वेळा त्या सवयींचा फायदा अजूनही होऊ शकतो. आता एक छोटी गोष्ट ऐका. एका गावात एक लहान नेहा नावाची मुलगी राहत होती. तिचे केस खूप आवडायचे. ती दिवसभर केसाची काळजी घ्यायची, पण रात्री झोपताना ती केस मोकळे ठेवायची. सकाळी उठल्यानंतर तेच केस खूप गुंतलेले असायचे. केस विंचरताना खूप तुटायचे. तिला वाटायचं की इतकी काळजी घेऊन केस खराब का होत आहेत. एके दिवशी तिच्या आजीने तिला विचारले, झोपताना केस कसे ठेवतेस? तिने सांगितले की केस मोकळे ठेवते. मग आजीने तिला हलकी वेणी घालायला सल्ला दिला. काही दिवसांनी तिला फरक जाणवले. केस कमी तुटू लागले, गुंता कमी झाल्या आणि केसाची स्थिती सुधारू लागली. मैत्रिणींनो, ह्या गोष्टीचा अर्थ असा नाही की प्रत्येकासाठी हेच लागू होईल, पण छोट्या सवयींचा परिणाम मोठा असू शकतो, हे नक्की आहे. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट. आज अनेक लोक रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरतात, सतत स्क्रीन पाहतात आणि मग झोपायला जातात. त्यामुळे झोपेची गुणवत्ता कमी होऊ शकते. झोप चांगली नसेल तर त्याचा परिणाम
शरीरावर आणि केसाच्या आरोग्यावरही होऊ शकतो. म्हणून फक्त केस मोकळे ठेवले की की नाही, यापेक्षा संपूर्ण जीवनशैली महत्त्वाची असते. वेळेवर झोपणे, पुरेशी झोप घेणे, पाणी पिणे, योग्य आहार घेणे आणि तणाव कमी ठेवणे या सर्व गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. जीवनात शिस्त असेल तर अनेक समस्या आपोआप कमी होतात. छोट्या सवयी मोठा परिणाम घडवतात. आज आपण मोठ्या यशाचे स्वप्न पाहतो, पण छोट्या छोट्या सवयी बदलायला तयार नसतो. हेच खरे कारण असते. एक चांगली सवय लावा. रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढा. स्वतःची काळजी घ्या आणि सकारात्मक विचार ठेवा. मैत्रिणींनो, अनेक लोक विचारतात, घरात शांतता कशी राहील, मन आनंदी कसे राहील? त्याचे उत्तर खूप सोपे आहे. स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण निरोगी मन आणि निरोगी शरीर असेल तर जीवनातील अनेक अडचणी लहान वाटतात. आज अनेक महिला घर, कुटुंब, मुलं, काम या सगळ्यांची काळजी घेतात, पण स्वतःसाठी वेळ काढत नाही. म्हणून हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक महिला एक संदेश: स्वतःसाठी काळजी घेणे स्वार्थ नाही, ती एक गरज आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घ्याल तेव्हा तुम्ही इतरांची चांगली काळजी घेऊ शकता. शेवटी एवढेच सांगेन, महिलांनी केस मोकळे ठेवून झोपल्यास कोणतीही रहस्यमय गोष्ट घडत नाही, पण केसाची योग्य काळजी घेतली नाही तर गुंता तुटणे आणि इतर समस्या वाढू शकतात. म्हणून झोपण्यापूर्वी काही मिनिटे स्वतःसाठी काढा. केस नीट करा, मन शांत करा, स्वामी समर्थांचे स्मरण करा आणि सकारात्मक विचारासह झोपा. कारण चांगली झोप, चांगल्या सवयी आणि सकारात्मक विचार हेच आनंदी जीवनाचे खरे रहस्य आहे. श्री स्वामी समर्थ. जर व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.